हाय. तर बंगलोरमध्ये खूप ठिकाणी अशी छोटी छोटी तळी बनवलेली आहेत. हे तर ॲक्च्युली नॅचरल तळे आहेत, पण त्यांच्या भोवती ट्रॅक बनवलेले आहेत चालण्यासाठी. सकाळ संध्याकाळी हे ट्रॅक्स उपलब्ध असतात चालण्यासाठी. तर खूप छान हवा सुटते संध्याकाळी किंवा सकाळी या ठिकाणी चालायला गेल्यानंतर खूप फ्रेश वाटतं. तर मीही गेलो होतो चालण्यासाठी आणि मी दररोज संध्याकाळी वॉकिंगसाठी अर्धा तास जात असतो. ही अशी सुंदर हवा, मावळतीचा सूर्य आणि वा वा काय म्हणजे मस्त आहे एकदम ना. ॲक्च्युली चालण्याचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा आपण पटपट आणि जोरात चालतो, पण ही बघा कशी म्हशीसारखी मागून चालत येते. आणि तळ्याच्या काठीच म्हणजे अगदी एंट्रीलाच साईबाबांचं एक छोटंसं मंदिर आहे आणि आम्ही गेलो तेव्हा नेमकंच आरती चालू होती, त्यामुळे साईबाबांचं दर्शनही झालं आणि आरतीही झाली. आरती केल्यानंतर आम्ही गेलो थेट जामून खरेदी करण्यासाठी, म्हणजे जांभळं खरेदी करण्यासाठी. खरं तर जांभळाचा मोसम आता संपत आला आहे, भेटतच नव्हती, पण या भैयाकडे चुकून भेटली, त्यामुळं जांभळं घेतली आणि थेट गेलो आम्ही भाजीपाला घेण्यासाठी. या ठिकाणी बँगलोरमध्ये कसं आहे ना, की तुम्ही जेवढा भाजीपाला घ्या तेवढ्याचीच किंमत तुम्हाला द्यावी लागते. म्हणजे तुम्ही एक वांगं घेतलं तर एकाच वांग्याची प्राईस तुम्हाला द्यावी लागते. इथं पावशर किंवा अर्धा किलो असं घ्यावं लागत नाही, किंवा एक तुम्ही काकडी घेतली तर एका काकडीचीच प्राईस द्यावी लागते. तर मी संपवतोय माझा ब्लॉग इथेच. तोपर्यंत तुम्ही आनंदी राहा, खुश राहा. राम राम. जय महाराष्ट्र मंडळी.